बुलढाणा जिल्ह्यातील तापमानात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। बुलढाणा जिल्ह्यात 36°C वर पारा गेला आहे। मार्च महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे। जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून कमाल तापमान वाढले आहे। त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले असून तेथे पुरेसा औषध साठाही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष सज्ज केला आहे। गरज नसेल तर नागरिकांनी उन्हात बाहेर फिरू नये। तसेच बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री सोबत हवे। जर बाहेर जावे लागलेच तर नागरिकांनी उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। उष्माघाता संदर्भात नागरिकांना काय आपण काळजी घ्यायची आहे? शक्यतोवर जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि अशा अतिमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असताना आपल्या रुमाल असेल किंवा आपल्याला सावली मिळेल यासाठी छत्री वगैरेचा वापर करावा। आणि दुसरं, पाणी पुष्कळ प्रमाणात पिलं गेलं पाहिजे। थोडं अंतरानंतर एखाद्या झाडाखाली बसणे, विसावा घेणे अशा पद्धतीनं जर हे केलं तर नक्कीच उष्माघाताला आपण बळी पडणार नाही। स्वतःची काळजी घेतली पाहिजे। सर, उष्माघाताच्या संदर्भामध्ये आपली काय उपाययोजना या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आणि अधिनियमित संस्था जसे की ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण उष्माघाताचा एक कक्ष स्थापन करत असतो। त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी AC असेल, कूलर्स असतील आणि एक डेडिकेटेड 2 बेड तसेच उपलब्ध यंत्रणा आणि मॅनपॉवरसुद्धा तयारी केलेली असते। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुठलाही उष्माघाताने पीडित रुग्ण असेल तर त्याला त्वरित ॲडमिट करून त्यावर समोरील उपचार केल्या जातात आणि आपण अशा हीट वेव्हसाठी सुसज्ज यंत्रणा तयारीत आहे। जिल्ह्यात किती उष्माघाताचे कक्ष उभारण्यात आलेले? आपल्या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये उष्माघाताचे कक्ष ओपन करणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे ते नक्कीच पूर्ण झालेले आहेत। उष्माघाताचे काही रुग्ण आढळले का? अजून तर नोटेड नाही आहेत। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।